भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सिंह राशीची खरी परीक्षा तेव्हा सुरू होत नाही जेव्हा तो गर्जना करतो, तर तेव्हा सुरू होते जेव्हा तो शांत राहतो. बाहेर सगळं आपल्या बाजूने नाही असं वाटत असतानाही आत कुठेतरी स्थिरपणा जाणवतो. तो क्षण दुर्लक्ष करू नका, कारण हाच तो टप्पा आहे जिथे आयुष्य अचानक प्रश्न विचारणं थांबवतं आणि दिशा दाखवायला सुरुवात करतं. आज तुमच्या स्वभावातील हा बदल नकळत घडतोय का, की तुम्ही अजूनही जुन्याच पद्धतीने लढताय? पुढे जे उलगडणार आहे ते सिंह राशीच्या आयुष्याकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलून टाकेल. सिंह राशीचा अभिमान जेव्हा शांत होतो तेव्हाच आयुष्य खरी साथ देतं. सिंह राशीचा स्वभाव तेजस्वी असतो. नेतृत्व त्यांच्या रक्तातच असतं. स्वतःच्या अस्तित्वावर, कर्तृत्वावर आणि शब्दांवर त्यांचा अभिमान असतो. हा अभिमान जेव्हा आवाज न करता आत शांत बसतो तेव्हाच आयुष्याची खरी परीक्षा आणि खरी साथ सुरू होते. कारण सिंह जेव्हा सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या ओझ्यापासून मोकळा होतो तेव्हा त्याच्यातील माणूस पुढे येतो. अभिमान शांत झाला की सिंह ऐकायला शिकतो. समोरच्याचं म्हणणं, भावना आणि वेदना समजून घेण्याची ताकद त्याच्यात निर्माण होते. आधी ज्याला दुर्लक्ष केलं जायचं ती माणसं तेव्हा आधार बनतात. नात्यांमध्ये अहंकाराऐवजी आपुलकी येते आणि संघर्षाऐवजी विश्वास तयार होतो. सिंहाची खरी ताकद ही त्याच्या आवाजात नसून त्याच्या समजूतदार शांततेत असते. हे तेव्हा उमगतं. जीवनात अनेकदा सिंह एकटा लढतो, कारण त्याला कमकुवत दिसायचं नसतं. पण अभिमान शांत झाल्यावर मदत स्वीकारण्याचं धैर्य येतं. आयुष्य आपोआप सोपं वाटू लागतं, कारण सगळं काही एकट्यानेच करायचं नसतं. हे सत्य स्वीकारलं जातं तेव्हाच नशिबाची दारे उघडायला सुरुवात होते. काम, नातेसंबंध आणि आत्मिक समाधान या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल निर्माण होतो. सिंह जेव्हा स्वतःच्या तेजाऐवजी स्थैर्यावर विश्वास ठेवतो तेव्हा यश टिकून राहतं. लोक भीतीने नाही तर आदराने सोबत राहतात. आयुष्य त्याला लढायला नाही तर चालायला साथ देतं. अभिमान संपत नाही, तो फक्त शांत होतो आणि त्या शांततेतच सिंह राशीचं खरं रूप उमलतं. जिथे ताकद नम्रतेत बदलते आणि आयुष्य खऱ्या अर्थाने सोबतीचं होतं. सिंह राशीच्या आयुष्यात हा टप्पा फार सूक्ष्म पण निर्णायक असतो. जिथे मीच बरोबर ही भावना हळूहळू कदाचित दुसराही बरोबर असू शकतो इथपर्यंत येते. या बदलानंतर सिंह अधिक परिपक्व निर्णय घ्यायला लागतो. भावनेच्या भरात दिलेले शब्द कमी होतात आणि विचारपूर्वक बोलण्याची सवय लागते. त्यामुळे आधी जे गैरसमज निर्माण व्हायचे ते आपोआप विरघळू लागतात. या अवस्थेत सिंहाला आयुष्य शिकवायला लागतं, हरवायला नाही. अपयश आलं तरी ते आत्मसन्मानाला धक्का न मानता अनुभव मानलं जातं. त्यामुळे मनात कडवटपणा राहत नाही. उलट प्रत्येक अडथळा स्वतःला अधिक समजून घेण्याची संधी बनतो. याच काळात सिंहाला स्वतःच्या मर्यादा कळतात आणि त्या स्वीकारण्याची ताकद मिळते. आर्थिक बाबतीतही बदल जाणवतो. आधी प्रतिष्ठेसाठी खर्च करणारा सिंह आता स्थैर्यासाठी विचार करू लागतो. धावपळीपेक्षा नियोजन महत्त्वाचं वाटू लागतं. त्यामुळे मिळकत हळूहळू पण टिकाऊ पद्धतीने वाढते. अचानक मिळालेले यश नाही तर वेळेने उभं राहिलेले यश सिंहाच्या पदरात पडतं. नात्यांमध्ये हा काळ अधिक खोल जोड निर्माण करणारा असतो. अपेक्षा कमी होतात आणि समज वाढते. कोण आपल्यासोबत आहे यापेक्षा कोण आपल्या मनाला समजून घेतं याला महत्त्व मिळतं. त्यामुळे काही लोक दूर जातात, पण जे राहतात ते आयुष्यभराचे होतात. सिंहाला तेव्हा कळतं की सोबत ही गर्दीने नाही तर नात्याच्या वजनाने ठरते. आत्मिक पातळीवर सिंह अधिक शांत होतो. स्वतःशी स्पर्धा थांबते आणि स्वतःशी मैत्री सुरू होते. इतरांशी तुलना करण्याची गरज राहत नाही. आपला प्रवास वेगळा आहे, आपली वेळ वेगळी आहे ही जाणीव मनाला स्थिर करते आणि या स्थैर्यातून आयुष्य सिंहाच्या खांद्याला खांदा लावून चालायला लागतं. या पुढच्या प्रवासात सिंह राशीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला दिसतो. आधी बाहेरच्या जगात मान सन्मान शोधणारा सिंह आता आतल्या समाधानाकडे वळतो. कौतुक मिळालं नाही तरी अस्वस्थता राहत नाही, कारण स्वतःची किंमत स्वतःलाच माहीत असते. ही आत्मजाणीव त्याला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत बनवते. या काळात सिंह संयम शिकतो. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबून परिस्थिती पाहण्याची सवय लागते. त्यामुळे अनेक वाद टळतात आणि अनेक संधी टिकून राहतात. जे आधी हातातून निसटायचं ते आता शांतपणे पकडता येतं. आयुष्याचा वेग कमी झाल्यासारखा वाटतो, पण दिशा मात्र स्पष्ट होत जाते. कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत सिंह अधिक जोडला जातो. जबाबदाऱ्या ओझ्यासारख्या वाटत नाही तर आपुलकीची खूण वाटतात. आपली उपस्थितीच इतरांना सुरक्षित वाटावी असा स्वभाव तयार होतो. त्यामुळे घरात आणि नात्यांमध्ये एक वेगळी स्थिरता निर्माण होते.
कामाच्या ठिकाणी सिंह अधिक विश्वासार्ह ठरतो. मोठेपणा दाखवण्याऐवजी सातत्याने काम पूर्ण करणारा म्हणून ओळख तयार होते. लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतात. नेतृत्व हुकुमातून नाही तर अनुभवातून येतं हे सिंहाच्या लक्षात येतं आणि तेव्हाच त्यांचं स्थान आपोआप उंचावतं. या टप्प्यावर सिंहाला आयुष्याशी भांडायची गरज उरत नाही. जे मिळालं आहे ते स्वीकारण्याची आणि जे मिळालेलं नाही त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी तयार होते. या समजुतीमुळे मन हलकं राहतं, संघर्ष कमी होतो आणि समाधान वाढतं. शेवटी सिंहाला उमगतं की शांत अभिमान म्हणजे हार नाही, तर परिपक्वतेची निशाणी आहे. आणि या परिपक्वतेनंतर आयुष्य सिंहाच्या विरोधात उभं राहत नाही, तर त्याच्या बाजूने हळूहळू चालायला सुरुवात करतं. या अवस्थेनंतर सिंह राशीच्या आयुष्यात एक वेगळी शहाणपणाची छटा दिसू लागते. आधी जे निर्णय केवळ आत्मविश्वासावर घेतले जायचे, ते आता अनुभवाच्या आधारावर घडतात. त्यामुळे चुकांची तीव्रता कमी होते आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्याची क्षमता वाढते. सिंह स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा परिस्थितीला समजून घेण्यावर भर देतो. भावनिक पातळीवर सिंह अधिक खोल जातो. वरवरची नाती, दिखाऊ, जवळीक किंवा क्षणिक साथ यापेक्षा मनाला स्पर्श करणाऱ्या नात्यांची किंमत कळते. कोणीतरी सतत कौतुक करावं याची गरज राहत नाही. शांतपणे सोबत उभं राहणं हेच मोठं बळ वाटू लागतं. त्यामुळे भावनिक स्थैर्य वाढतं आणि मनाची चंचलता कमी होते. या काळात सिंह स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांच्याशी लढत नाही, तर त्यांना स्वीकारून पुढे जातो. सगळं काही आपल्या नियंत्रणात नसतं हे जाणीव मनाला नम्र बनवते. त्यामुळे अपेक्षा वास्तवाशी जुळतात आणि निराशा कमी होते. आयुष्य जे देतं ते स्वीकारण्याची वृत्ती तयार होते. स्वतःच्या आत डोकावण्याची सवय लागल्यामुळे सिंह अधिक आत्मचिंतनशील बनतो. एकांततेला घाबरवणारा राहत नाही, उलट तो एक आधार वाटू लागतो. त्या शांततेतून नवीन विचार, नवीन दिशा आणि नवीन उद्दिष्ट आकार घेऊ लागतात. बाहेरचं जग बदलत नाही, पण त्याकडे पाहण्याची नजर पूर्णपणे बदलते. हळूहळू सिंहाच्या आयुष्यात स्थिरतेची भावना घट्ट बसते. चढ उतार येतात, पण ते हादरवत नाहीत. मनाचा तोल ढळत नाही, कारण आतून एक शांत विश्वास तयार झालेला असतो. आणि या विश्वासाच्या जोरावर सिंह आयुष्याला सामोरं जात नाही, तर आयुष्याबरोबर समजूतदारपणे चालायला शिकतो. या टप्प्यावर सिंह राशीच्या व्यक्तिमत्वात सूक्ष्म पण खोल बदल रुजलेला असतो. आधी जेव्हा आव्हान आलं की लगेच उभं टाकायची सवय होती, तेव्हा आता आधी थांबून परिस्थितीची दिशा ओळखली जाते. कोणत्या लढाया लढायच्या आणि कोणत्या शांतपणे टाळायच्या याची समज येते. ही समज सिंहाला अनावश्यक संघर्षापासून दूर ठेवते आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरायला शिकवते. या काळात सिंहाची सर्जनशील बाजू अधिक खुलते. मनावरचा ताण कमी झाल्यामुळे विचारांना मोकळीक मिळते. कल्पना अधिक स्पष्ट होतात, कामात सातत्य येतं आणि आधी अर्धवट राहिलेल्या गोष्टी पूर्णत्वाकडे जाऊ लागतात. स्वतःला सतत सिद्ध करण्याचा ताण नसल्यामुळे कामात आनंद निर्माण होतो आणि हा आनंदच यशाचं मूळ ठरतो. सामाजिक वर्तुळात सिंहाचा प्रभाव बदलतो. दडपण निर्माण करणारी उपस्थिती कमी होऊन आश्वासक उपस्थिती वाढते. लोक सिंहाजवळ मोकळेपणाने बोलू लागतात. त्याच्याकडून निर्णयाची नाही तर समजून घेण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे संबंध अधिक प्रामाणिक होतात आणि विश्वास खोलवर रुजतो. या प्रवासात सिंहाला वेळेचे महत्त्व कळतं. सगळं काही लगेच व्हायलाच हवं हा हट्ट मागे पडतो. योग्य क्षणाची वाट पाहण्याची कला आत्मसात होते. त्यामुळे जे मिळतं ते टिकतं आणि जे घडतं ते अर्थपूर्ण वाटतं. अधीरपणा कमी झाल्यामुळे मानसिक थकवा दूर होतो. आयुष्याकडे पाहण्याची ही नवी दृष्टी सिंहाला हलकं बनवते. जबाबदाऱ्या राहतात, पण त्या ओझ्यासारख्या वाटत नाहीत. भविष्यात काय होईल याची भीती कमी होते आणि वर्तमान क्षण अधिक जिवंत वाटू लागतो. अशा अवस्थेत सिंह आयुष्यावर वर्चस्व गाजवत नाही, तर त्याच्याशी समतोल साधत पुढे सरकतो आणि हाच समतोल त्याला खरी साथ देतो. या प्रवासाच्या पुढील टप्प्यावर सिंह राशीच्या जीवनात स्थैर्य केवळ बाह्य नाही तर अंतर्मनातही खोलवर रुजलेलं असतं. आधी जे विचार सतत अस्वस्थ करायचे ते आता मनात येऊनही तिथे थांबत नाही. चिंता येते पण ताबा घेत नाही, कारण सिंहाने परिस्थितीवर नव्हे तर स्वतःच्या प्रतिसादावर नियंत्रण मिळवलेलं असतं. या अवस्थेत सिंह स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहतो. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज वाटत नाही आणि तरीही लोक आपोआप जवळ येतात, कारण त्याच्या वागण्यात कृत्रिमपणा नसतो. स्पष्टता असते पण कठोरता नसते. ठामपणा असतो पण अहंकार नसतो. ही संतुलित भूमिका सिंहाला वेगळं स्थान देऊन जाते. जीवनात येणाऱ्या संधी आता चकचकीत स्वरूपात नाही तर साधेपणात येतात. पूर्वी ज्या गोष्टी दुर्लक्षित वाटायच्या त्याच आता महत्त्वाच्या ठरतात. छोट्या प्रगतीतही समाधान मिळू लागतं. सिंह मोठे स्वप्न पाहणं सोडत नाही,
पण त्या स्वप्नाकडे जाणारा मार्ग अधिक वास्तववादी आणि संयमी होतो. या काळात सिंहाला एक वेगळीच अंतःप्रेरणा मार्गदर्शन करते. बाहेरून सल्ले येतात, पण अंतिम निर्णय आतून येतो आणि तो निर्णय गडबडीत नसतो. त्यामुळे चुकांपेक्षा शिकवण जास्त मिळते. आयुष्याशी सतत दोन हात करण्याऐवजी त्यांच्या लयीशी जुळून घेण्याची कला विकसित होते. हळूहळू सिंहाच्या आयुष्यात शांत आनंदाचं अस्तित्व निर्माण होतो. तो आनंद गाजत नाही, पण टिकून राहतो. पुढे कुठे पोचला यापेक्षा कसा चालतोय याकडे लक्ष जातं. आणि या चालण्यातच सिंहाला उमगतं की अभिमान शांत झाला म्हणजे तेज कमी झालं असं नाही, तर त्या तेजाला योग्य दिशा मिळाली आहे. याच दिशेतून आयुष्य सिंहाला केवळ साथ देत नाही, तर विश्वासाने पुढे नेतं. या पुढच्या टप्प्यावर सिंह राशीच्या आयुष्यात एक सूक्ष्म आत्मविश्वास स्थिरावलेला असतो, जो दाखवावा लागत नाही. आधी स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी धडपड होती. आता स्वतःची ओळख मनात पक्की असते. त्यामुळे कोण काय म्हणतं, कोण दखल घेतं यावर मन हेलकावत नाही. ही अंतर्गत खात्री सिंहाला भावनिकदृष्ट्या खूप स्वावलंबी बनवते. या अवस्थेत सिंह माणसांना त्यांच्या जागी स्वीकारतो. प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी प्रत्येकाचं सामर्थ्य आणि मर्यादा समजून घेतो. त्यामुळे निराशा कमी होते आणि सहवास हलका वाटतो. कोणीतरी बदलावं यासाठी आग्रह राहत नाही, कारण स्वतः शांत राहिलं की अनेक गोष्टी आपोआप बदलतात. हे सिंह अनुभवाने शिकलेला असतो. जीवनातील निर्णय आता तात्काळ परिणामांसाठी घेतले जात नाहीत, तर दीर्घकालीन समाधान लक्षात घेऊन घेतले जातात. काही गोष्टी लगेच सोडून देणं, काही ठिकाणी थोडं थांबणं आणि काही वेळा शांतपणे मागे हटणं हेही सामर्थ्य आहे. ही जाणीव पक्की झालेली असते. त्यामुळे आयुष्य अधिक संतुलित आणि कमी गुंतागुंतीचं वाटू लागतं. या काळात सिंह स्वतःच्या वेळेला महत्त्व देतो. सतत धावण्याऐवजी योग्य विश्रांती, विचार आणि एकांत यांना स्थान देतो. हा एकांत पळून जाण्यासाठी नसतो, तर स्वतःला पुन्हा पुन्हा समजून घेण्यासाठी असतो. यातूनच नवीन ऊर्जा आणि स्पष्ट दिशा मिळते. हळूहळू सिंहाच्या आयुष्यात समाधानाची एक शांत रेषा उमटते. मोठे बदल न घडताही आतून एक स्थिर आनंद टिकून राहतो. आयुष्य आता आव्हान वाटत नाही, तर एक प्रवास वाटतो, जिथे प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवणारा असतो. आणि या प्रवासात सिंहाला उमगतं की शांत अभिमान म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावणं नाही, तर त्या विश्वासाला परिपक्वतेची खोली देणं आहे. जर हे शब्द वाचताना तुमच्याही मनात कुठेतरी शांतता उतरली असेल, तर थोडा थांबा आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. अभिमानाचा आवाज कमी करून अनुभवाला बोलू द्या. आयुष्याशी सतत लढण्याऐवजी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आजपासून एक छोटा बदल स्वीकारा. प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घ्या. सिद्ध करण्याऐवजी स्थिर राहा. तुम्हाला दिसेल की अनेक अडथळे संघर्ष न करता बाजूला होत आहेत. हा प्रवास एकट्याने करायचा नाही. तुमच्या मनात जे उमटलं ते शब्दात मांडण्याची हिंमत ठेवा. अशाच विचारांची गरज ज्यांना आहे त्यांच्यापर्यंत ही भावना पोहोचवा. स्वतःच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अशा शांत बदलाचा भाग बना आणि पुढच्या वाटचालीसाठी मन उघडं ठेवा. आयुष्य तुमच्याशी तेव्हाच साथ देईल, जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिकपणे चालायला सुरुवात कराल. श्री स्वामी समर्थ.